मंडळी नमस्कार, जय खानदेश। तर आज आपण आलेलो आहोत शिवनेरी किल्ल्यावर। शिवनेरी किल्ला हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात जुन्नर जवळ स्थित आहे। किल्ला चारही बाजूंनी कठीण चढाईने वेढला आहे। हा किल्ला जिंकणे तसे कठीणच आहे। त्रिकोणी आकारचा असलेला हा किल्ला किल्ल्यावर जात असताना थोड्या काही पायऱ्या चढल्यानंतर सर्वात पहिले आपल्याला महादरवाजा दिसतो, ज्याला पुण्याच्या पेशव्यांद्वारे बनवला गेला होता। आजही आपण प्रवेशद्वाराच्या बुरुजांवर जाऊ शकतो। याच ठिकाणी उभे राहून सैनिक किल्ल्याचे संरक्षण करत होते। शिवनेरी किल्ल्याचा इतिहास 2000 वर्ष जुना आहे। सर्वप्रथम या किल्ल्यावर यादवांनी साम्राज्य स्थापन केले होते। 1443 मध्ये मलेखुर तुर्जार ने यादवांना युद्धात हरवून या किल्ल्याला आपल्यात सामील करून घेतले आणि त्यानंतर हा किल्ला निजामशाहीच्या साम्राज्यात गेला। सन 1595 मध्ये मालोजी राजे भोसले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा यांच्याकडे हा किल्ला गेला। शिवनेरी किल्ल्यावर 7 प्रवेशद्वार आहेत। किल्ल्यावर आपल्याला हाती दरवाजा पाहायला मिळतो। हाती दरवाजा यामुळे म्हटले जाते की हा दरवाजा सर्वात भक्कम आहे। तेथून पुढे गेल्यावर आपल्याला शिवाई मातेच्या मंदिरात जाण्याचा प्रवेशद्वार दिसतो, जो पेशवाईंच्या काळातला आहे। तिथे गेल्यावर आपल्याला शिवाई मातेचे मंदिर बघायला मिळते। इतिहासकारांच्या सांगण्यानुसार शिवाई देवीच्या नावावरच महाराजांचे शिवाजी नाव ठेवले गेले होते। हा किल्ला काही काळ मुघलांच्या ताब्यात गेला होता। नंतर तब्बल 38 वर्षांनी शाहू महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात परत आणला आणि पेशव्यांच्या ताब्यात दिला। शिवाई मातेचे दर्शन झाल्यानंतर आपल्याला बाहेर आल्यानंतर पुरातन काळाच्या गुफा बघायला मिळतात। किल्ला बनवण्याच्या अगोदर म्हणजेच 2000 वर्षापूर्वी गौतमीपुत्र सतकर्णीने जनकल्याणासाठी या जागेस बुद्धिस्टांना ध्यान करणे हेतू समर्पित केली होती। किल्ल्यावर एकूण 64 पेक्षा अधिक गुफा बघायला मिळतात। येथील मुख्य आकर्षण म्हणजे बुद्ध धर्माचा प्रतीक असलेले हा स्तूप। त्याच बाजूला आपल्याला भगवान गणेशजी यांची एक प्रतिमा बघायला मिळते। कुलूप दरवाजा हा या किल्ल्याचा शेवटचा प्रवेशद्वार आहे, जिथून पुढे आल्यानंतर आपल्याला अंबरखाना बघायला मिळतो। अंबरखाना त्याच जागेला म्हटले जाते ज्या ठिकाणी स्वयंपाक बनवण्याचे सर्व वस्तू ठेवल्या जातात। युद्धाच्या प्रसंगी 2 ते 3 वर्ष पुरेल असे सामग्री ठेवली जात होती। किल्ल्यावर मुघलांनी कब्जा केल्यानंतर 1650 मध्ये कोळी समाजाच्या बांधवांनी युद्ध केले, पण ते त्या युद्धात असफल झाले। तर ह्याच जागेवर कोळी समाजाच्या बांधवांना खूप दुर्दैवी कत्तल करण्यात आला होता। त्याच्याच आठवणीसाठी किल्ल्यावर ही पेशव्यांद्वारे बनवलेली छत्री बघायला मिळते। हमानखाना म्हणजे छत्रपती लहान असताना ज्या ठिकाणी स्नान करायचे त्या ठिकाणचे दृश्य बघायला मिळते। स्नानघराजवळच आपल्याला एक खड्डा बघायला मिळतो।
येथे पाणी गरम केले जायचे आणि टेराकोटा पाईपद्वारे स्नानघरात आणले जायचे. स्नानघरावरती आपल्याला अनेक होल बघायला मिळतात. ते होल सूर्यकिरण स्नानघरात येण्याकरता केले गेले होते. 1629 मध्ये युद्ध चालू असल्या कारणाने राजमातांना शिवनेरी किल्ल्यावर आणण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 झाला. वयाच्या 9 वर्षापर्यंत ते या किल्ल्यावर राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान पाहिल्यानंतर आपल्याला वॉटर टँक बघायला मिळतो. बदाम आकाराचा हा वॉटर टँक, म्हणून याला बदामी टँक असेही म्हटले जाते. तेथून पुढे आल्यावर आपल्याला कडेलोट टोक बघायला मिळते, जिथून गुन्हेगारांना शिक्षा देणे करता वापर केला जायचा. किल्ल्यावर आपल्याला मस्जिद बघायला मिळते. ती मस्जिद जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कम्युनिटीत असणारे मुस्लिम बांधव यांना नमाज पढण्यासाठी बांधली गेली होती. आता आपण शिवनेरी किल्ल्यावरील काही दृश्ये पाहणार आहोत. तर चला मंडळी, जय खानदेश.